गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही सगळे रेडी, आम्ही दोघं रेडी होऊन चाललोय मंदिरात महालक्ष्मी देवीच्या पाया पडायला. तर आज चंदननगरमध्ये महालक्ष्मी देवीचं मंदिर कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि आता 9:30 वाजलेत, मला ऑफिसला जायचं. प्रियांका करणार आहे आज वर्क फ्रॉम होम. जेवण झोपलाय, म्हटलं पटकन मंदिरात जाऊन येऊ. लेट्स गो. आणि कपडे पण इस्त्री टाकायचे. 8 पीस, 6 शर्ट, 2 पॅन्ट. बस. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze like हे बघा, हे मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं. बंद असतं का मंदिर? गाईज मंदिर बंद आहे आता. ते का सांगितलं आम्हाला, इन्फॉर्मेशन मिळाली. एक जण इथे राहतात, त्यांच्याकडे चावी आहे. लेट्स सी आता मिळते का बघू. गाईज चावी मिळाली आपल्याला मंदिराची. 2 चाव्या आहेत मंदिराच्या. एक शीतळा देवी मंदिर म्हणून आहे आणि ही महालक्ष्मीची. मस्त मूर्ती आहे महालक्ष्मी देवीची. दिवा लावू ना पहिला. गाईज इथे एक मंदिर आहे, शीतळा देवी मंदिर. महालक्ष्मी देवीच्या शेजारीच आहे. इथे तुम्हाला ही मूर्ती बघायला मिळेल, शीतळा देवी. लॉक कर. काही चावी दिली आहे, दर्शन वगैरे मस्त झालं. मंदिर मस्त आहे यार, आम्हाला माहित नव्हतं इतके दिवस इथं मंदिर आहे म्हणून. जवळून जायचं पण आपल्याला हां, इथून बऱ्याच वेळा जायचं पण मंदिरच माहित नव्हतं आम्हाला. गाईज विवान उठला इथं आणि आम्ही खातोय डाळिंब, पॉमग्रॅनेट. काय म्हणायचं याला मराठीमधले सोपं आहे म्हण. डाळिंब, डाळिंब, डाळिंब. गाईज 10:30 वाजले, चला ऑफिसला जाऊ आता. आज ब्रेकफास्ट काय नाही केला, फक्त डाळिंब खाल्लं, एक बनाना खाल्लं. जिम रेग्युलर होईना, उद्यापासून करू आता. जरा गॅप पडलाय त्यामुळं. A few moments later. गाईज ऑफिसवरून आलोय मी आणि वाजलेले आहेत आता 5:25. मी विचार करतोय लाईव्ह जायचा. यूट्यूब लाईव्ह बरेच दिवस झाले केलं नाही. आत्ताच मी लाईव्ह सेशन घेतलं, एक मस्त मजा आली मला. 45 मिनिटाचं लाईव्ह सेशन घेतलं, तर भारी वाटलं. लाईव्ह सेशन घेण्याचं कारण हेच आहे की बाबा आपला वॉच टाईम कंप्लीट नाही होत. म्हणजे काय झालं प्रॉब्लेम सांगतो. यूट्यूबने काय केलं, एका वर्षात 4000 तास तुमचे बघितले गेले पाहिजे तुमच्या चॅनलवर. तर आपले झाले 3000. ते 1000 होतील. पण यूट्यूबने काय डोकं लावलं माहिती आहे का गाईज, 1 फेब्रुवारी 2027 पासून त्यांनी असं चालू केलं आहे की बाबा 8000 तास झाले पाहिजेत. काय करायचं, आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं, त्यांचे थोडेसे सबस्क्रायबर्स आहेत. तर आपलं 4000च होत नव्हते, तर त्यांनी 8000 केलं. पण चॅलेंजेस येत राहणार, व्हिडिओ बनवायचेत आपल्याला, खचून जायचं नाही. तर आपल्याला घ्यायचे लाईव्ह सेशन गाईज. इथं विमान आलाय, काय बोलायचं. इथं काय लागलं तुला? गाडी. इकडे पण गाडी लागली. आणि इकडे बोल बरं कॅमेऱ्यामध्ये, हाय गाईज. हाय गाईज. माझी झोप झाली आहे, मी 5:30 वाजता उठलोय म्हणायचं. आता काय मी रात्री 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही. काय आता आता समजून घ्या तुम्ही. हा. going with you,
गॉगल लावत जा यार प्रियांका. तर गाईज आज मी प्रियांकाला एक स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी अशी आहे की बाबा जे नॉन आय टीमधल्या गोष्टी माहीत नाहीत त्या लोकांनासुद्धा कळेल अशी गोष्ट आहे ती. तर इंस्टाग्रामवर वाचली मी स्टोरी. तर असा विषय झाला की एका मुलाला एका कंपनीतून कॉल आला, असं इंटरव्ह्यू द्यायचा आहे, अशी कंपनी आहे, असं तसं XYZ. त्या मुलाला पॅकेज होतं 8,70,000. त्याला कॉल आला की बाबा असं असं आहे, इंटरव्ह्यू देतो का. मग तो म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याला ऑलरेडी ऑफर होती 14 लाखाची. ठीक आहे. तर तो म्हणला चला ठीक आहे देतो. इंटरव्ह्यू राऊंड झाले आणि त्यानंतर त्या HR ने त्याला ऑफर केलं आहे 7 लाख, म्हणजे कमी ऑफर केलं. हां. मग तो म्हटला मला तुम्ही कमी कसं काय देऊ शकता, माझं करंट पॅकेज असं आहे तसं आहे, तुम्ही कमी कसं देऊ शकता, कारण माझ्याकडं एक ऑफर अशी आहे. आणि तो म्हटला की तुम्ही कमी कसं काय मला पैसे द्या. ती म्हटली नाही आमचं बजेटच तेवढं आहे, असं तसं. मग त्याने कॉल कट केला. आणि नंतर त्याला काय झालं माहीत नाही, त्याने परत कॉल केला HR की हां दूध पिलं. आता मी गोष्ट सांगतो. त्याने HR कॉल केला, ठीक आहे मी ॲक्सेप्ट करायला रेडी आहे, मला वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे असं तसं. आणि मग ती म्हणली ठीक आहे हां मी रिलीज करते ऑफर. तिने 2 आठवड्यानंतर रिलीज केली. आणि मग या भाऊनी ऑफर रिजेक्ट केली आणि त्यांना मेल टाकला की हाऊ कॅन यू डू दॅट, मला अशी ऑफर आहे, तुम्ही एवढं कमी कसं काय देऊ शकता. आणि त्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल बंद करून ठेवला. HRचे एवढे कॉल त्याचे सिनियर मॅनेजरला सगळ्यांना टॅग केलं होतं त्यांनी. म्हणजे HR लोक डायरेक्ट इन्सल्ट करतात लोकांचा, ह्यांनी डायरेक्ट युवानला पण कळालेली स्टोरी. म्हणजे बघ त्याने काय डोकं लावलं. स्टोरी कळाली ना तुला. हे सिरी, हे सिरी, सिरी हाऊ आर यू. हे सिरी गुड नाईट. बोलती का सिरी. गुड आवाज तर नाईट. वाढव ना. हे सिरी बोलत का नाही सिरी, आवाज कमी होते. हॅलो सिरी. हॅलो नसतं हाय असतं. हाय. हे सिरी. हॅलो. हे सिरी. गुड नाईट. Good night. युवन तू बोल गुड नाईट. परत गुड नाईट. हे सिरी. Say good night to my child. Sorry, I don't know who your child is. In fact, I don't know who you are. But you can tell me. In Siri settings, tap on My Info and then choose yourself from your contacts. थांब जरा युवन. गुड नाईट. Okay, let it be. Say good night. Who do you want to send a message to? त्याला एवढं कॉम्प्लिकेटेड बनवते सिरीला तू. Good night. गुड नाईट. नो वन. No one. Okay, cancel. गुड नाईट सिरी. हे सिरी गुड Hello नाईट. there. गुड नाईट. Sleep tight. गुड नाईट. हे सिरी गुड नाईट. हे सिरी तू बोल ना प्रियंका. Hey Siri. आमचा आवाज नाही ऐकत तू. Hey Siri. Are you there? मोठे निघून. Hey Siri. Hmm? Good night. Good night. Night night. हे युवन बास कर आता इकडे कर. गुड नाईट. गुड नाईट कर. बस झालं. बस. इकडे आपल्या मोबाईल मध्ये बोल आता. इकडे बोल. गुड नाईट गाईज. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. या.
उद्याच्या ब्लॉग मध्ये तिकडे बोल. गुड नाईट. तिकडे बघून बोल ना. बाय बाय. मोड गेला. me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in.